कोल्हापूरच्या मातीतनं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कैलासवासी रामभाऊ चव्हाण यांनी कोल्हापुरात अनेक समाजकामे करत कोल्हापूरकरांच्या मनावर एक ठसा उमटवला. रामभाऊ चव्हाण यांच्याच माध्यमातून शिवसेना पक्षाची मुळे कोल्हापूरमध्ये रुजली गेली. त्यांचाच हा समाजकारणाचा वारसा घेऊन त्यांचे सुपुत्र सुजित चव्हाण हे देखील शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून कोल्हापुरात कार्यरत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून रामभाऊ चव्हाण यांचे नातू आणि सुजित भाऊ चव्हाण यांचे सुपुत्र प्रसाद चव्हाण हे देखील समाजकारणामध्ये अग्रेसर दिसत आहेत. प्रसाद चव्हाण यांच्या माध्यमातून रामभाऊ चव्हाण दादा फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. आज रामभाऊ चव्हाण यांची जयंतीनिमित्त सालाभादप्रमाणे यावर्षीही रामभाऊ चव्हाण फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी रामभाऊ चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच फाउंडेशनच्या वतीने मागील वर्षी लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचबरोबर कोल्हापुरातील 15 अंध जोडप्यांना संसार उपयोगी वस्तूंसह 1 महिन्याची शिधा देण्यात आली. तसेच सध्या नवजात अनाथ बालकांना दुधाची कमतरता आहे. अशा बालकांना लॅक्टोजन पावडरचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना रामभाऊ चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसाद चव्हाण यांनी भविष्यकाळात देखील रामभाऊ चव्हाण फाउंडेशनच्या वतीने विधायक उपक्रम राबवणार असल्याचं सांगितलंय. कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, गोकुळचे संचालक अजित नरके, अजित चव्हाण, ज्योतिराम जाधव, जय चव्हाण, यश चव्हाण, अमित सासने, विशाल शरद नागनेश्वर, अभिजित गायकवाड, आकाराम पाटील, प्रणव पवार, महादेव मोरे, महेश पन्हाळकर, समर्थ माळी, अथर्व इंगवले, उल्हास देसाई यांच्यासह रामभाऊ चव्हाण फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.